तर मातोश्रीवरती एबी फॉर्म्स मिळाल्यानंतर उमेदवारांकडनं स्वर्गीय बाळासाहेबांना अभिवादन केलं जात आहे। मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खुर्चीला उमेदवारांनी अभिवादन केलं। उद्धव ठाकरेंकडनं काल मध्यरात्री मातोश्रीवरती एबी फॉर्म वाटप झाल्यानंतर ठाकरेंकडनं तरुणांना जी काही संधी मिळालेली आहे, माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे, या सर्वांनी बाळासाहेबांना देखील अभिवादन केलं। तर चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांचा स्वीय सहाय्यकाचा धक्का बसलाय आणि किशोर जोरगेवारांना आपल्या स्वीय सहाय्यकांनीच धक्का दिलाय। जोरगेवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधनं निवडणूक लढवणार आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधनं दीपा कसाट यांनी अर्ज दाखल केलाय। जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक यांची पत्नीच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। तर पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलंय। पुणे पालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा केली जाईल। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी पुण्यामध्ये 40 जागा लढवणार आहे। तर पिंपरी चिंचवड पालिकेत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी घोषणा स्वतः अजित पवारांनी केली आहे। यावरून TV9 मराठीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालंय। दोन्ही परिवार एकत्र येत आहेत असं यावेळी अजित पवार म्हणाले। तर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी या चिन्हावर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढणार आहे। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे। तर पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झालेली आहे। तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसे देखील पुण्यात लढणार आहे। काँग्रेस 80 जागांवर लढणार तर ठाकरेंची सेना आणि मनसे प्रत्येकी 65 जागांवरती लढणार आहे। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली जाईल। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मात्र सोडली आहे।